आता जमीन अकृषक म्हणजेच येणे करण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जुनी आणि क्लिष्ट प्रक्रिया रद्द करत जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। नव्या निर्णयानुसार जमिनीवर बांधकामासाठी सादर केलेला आराखडा किंवा नकाशा संबंधित प्राधिकरणाकडून मंजूर झाला की ती मंजुरीच अधिकृत येणे परवानगी मानली जाणार आहे। यामुळे स्वतंत्र येणे परवानगी घेण्याची गरज उरणार नाही। पूर्वी येणे प्रक्रियेसाठी अनेक कागदपत्रे, वेगवेगळ्या विभागांची परवानगी आणि वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती। आता एकाच प्रक्रियेत बांधकाम मंजुरीसोबत येणे मान्यता मिळणार असल्याने वेळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे। यासोबतच सरकारने दरवर्षी भरावा लागणारा अकृषक करही रद्द केला आहे। यापूर्वी जमीन मालकांना नियमितपणे हा कर भरावा लागत असे आणि त्यासाठी नोंदी व कागदपत्राची पूर्तता करावी लागे। आता मात्र या वार्षिक कराऐवजी एकदाच एकरकमी रूपांतरण अधिमूल्य भरावे लागणार आहे। एकदा हे शुल्क भरल्यानंतर जमीन कायमस्वरूपी अकृषक वापरासाठी वैध ठरेल। त्यामुळे वारंवार सरकारी कार्यालयात जाऊन कर भरण्याची कटकट संपुष्टात येणार आहे। महसूल विभागाने या संदर्भात राजपत्रही प्रसिद्ध केले असून नव्या निर्णयामुळे प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे। मध्यस्थ्यामुळे होणारा विलंब आणि संभाव्य भ्रष्टाचाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सर्वसामान्य नागरिकांना आता स्वतःचे घर बांधणे किंवा लहान मोठे गृह प्रकल्प उभारणे अधिक सुलभ होणार असून राज्यातील बांधकाम क्षेत्रालाही या निर्णयाचा सकारात्मक फायदा होणार आहे। दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।